नमस्कार मित्रमैत्रिणींनो, व्लॉग्स प्रतीक्षामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आमच्या घरात माझ्या आग्रहाखातीर एक नवीन पाहुण्यांना घेऊन येण्यात आला। त्या पाहुण्यांना पाहिल्यानंतर फ्रीज मधल्या सर्व पब्लिकनी वाकडी नजर करून त्यांच्याकडे पाहू लागले। एवढंच काय तर घरातले सर्व मंडळी देखील वाकड्या तोंडाने बघत होते। म्हणून म्हटलं या पाहुण्यांना जरा मुरू द्यावं, चटपटीतपणा येऊ द्यावा, जेणेकरून सर्वजण यांना परत आणण्यासाठी आग्रह धरतील। तर आजची रेसिपी आहे कारल्याचं आणि लिंबूचं चटपटीत असं लोणचं। चला तर मग पाहूया। यासाठी लागणारी कृती: कारल्याचं लोणचं बनवताना कारली ही सफेद कलरची असावी, कारण यामध्ये थोडा कडवटपणा कमी असतो। त्याचबरोबर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लिंबू घेऊ शकता। मी इथे 3 लिंबूंचा वापर केलेला आहे। या लोणच्यासाठी ही जी कारली आहेत ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत। नंतर ती चिरून जर त्यातले बी जर जास्त मोठे असतील तर ते बीज देखील काढून घ्यायचे आहेत, आणि जर कोवळं असेल तर ते काढताच तुम्ही त्याचे बारीक असे काप करू शकता। अगदी बारीक काप करायचे। लिंबूचे देखील तुमच्या आवडीच्या साईज प्रमाणे तुम्ही छोटे मोठे काप करू शकता। या अशा पद्धतीने कारल्यांची काप करून घ्यायची आहे। ज्यांची कोवळी आहे ती मी काढलेली नाहीत, पण ज्यांच्यात बीज जर मला जास्त वाटले ते सर्व बीज मी काढून घेतलेले आहेत। या पद्धतीने मी या सर्व कारल्यांची बारीक अशी काप करून घेतलेली आहेत, आणि लिंबाची देखील। यानंतर 2 चम्मच जिरे भाजून घेतलेले आहेत। अगदी जास्त भाजायचे नाहीयेत, फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। यानंतर खलबत्त्याच्या सहाय्याने या जिऱ्याची जाडसर अशी पूड करायची आहे। मिक्सरचा वापर नाही केला तर अगदी बरं होईल। 20 ते 25 लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत। आता यात मीठ टाकायचं आहे। मी बारीक मिठाचा वापर केलेला आहे, तुम्ही जाड मीठही वापरू शकता। मी अंदाजे 3 चमचे होतील एवढं मीठ घातलेलं आहे। 1 चमचाभर हळद देखील यात टाकून घ्यायची आहे। आता हे कारलं आणि लिंबू मीठ आणि हळदीमध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। या मिश्रणाला 10 मिनिटांसाठी रेस्टवर ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटाच्या रेस्ट नंतर या कारल्याला पाणी सुटलेलं आहे। तुम्ही बघू शकता माझ्या हाताला हे पाणी सुटलेलं आहे। याच्यानंतर आपण ज्या लसणीच्या पाकळ्या ठेचून ठेवल्या होत्या त्या सर्व यात टाकून घ्यायच्या आहेत। तसंच जिरेपूड देखील ऍड करायचे आहे, आणि 1 चिमूटभर मी हिंग देखील घेतलेला आहे, ते सुद्धा यात टाकून घ्यायचं आहे। आता फोडणीसाठी मी छोट्याशा पॅन मध्ये 3 पळ्या तेल घेतलेलं आहे। ते कडक गरम झाल्यानंतर 2 चमचे मोहरी छान तडतडून घ्यायची आहे। याच्यात मोहरी छान पद्धतीने तडतडली की त्यानंतर हे जे तेल आहे ते आपल्या कारल्याच्या लोणच्यावरती हळूच सावधानीने ओतून घ्यायचं आहे। गरम तेल असल्या कारणाने हे 5 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर हे मिक्स करून एका हवाबंद बरणीत पॅक करून 2 दिवसासाठी मुरवत ठेवायचं आहे। यात तुम्ही कमी तिखट मिरच्या ज्या असतात त्या देखील ऍड करू शकतात। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा, आणि कमेंटद्वारे तुमचे सजेशन्स मला पोहोचवत राहा। असेच ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला आम्ही पुन्हा येऊच, पण तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि नेहमी हसत आनंदी जीवन जगा। धन्यवाद।